नमस्कार. आज आपण आपल्या कायद्याच्या प्राथमिक ज्ञान देण्याच्या प्रक्रियेमध्ये जे जमीन खरेदी विक्री, त्याचप्रमाणे जे भूखंड, ज्याला सर्वसामान्य भाषेत प्लॉट म्हणतात, यामध्ये जी फसवणूक होते आणि प्रसंगी अनेकदा त्याकरिता कोर्ट कचेरी करावी लागते, ती टाळण्याकरिता काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीचे हे व्यवहार केले पाहिजे, याबाबतची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊयात. माझ्याकडं अनेक प्रकरणे असे येतात की ज्यामध्ये एक भूखंड जो आहे तो 2-3 लोकाला विकलेला असतो आणि कोणीतरी व्यक्ती त्याच्यावर ताबा करतो आणि ज्यांनी पहिल्यांदा भूखंड घेतलेला आहे तो व्यक्ती मात्र त्या ताब्यापासून वंचित राहतो. तर अशा प्रकारच्या जे काही फसवणुकी होतात, त्याचप्रमाणे असंही कित्येकदा होतं की लेआउटमध्ये कमी प्लॉट्स असतात आणि विक्री मात्र जास्त भूखंडाची केल्या जाते. एकच भूखंड जो आहे तो 2-2, 3-3 लोकाला विकला जातो. कित्येकदा लेआउट मंजूर न होताच भूखंड पाडून ते विकले जातात. अनेकदा खरेदी खत करून घेताना धनादेश दिला जातो, नंतर तो धनादेश जो आहे, चेक ज्याला म्हणतात, तो वटत नाही. असे नानाविध प्रकारचे प्रकरणं हे न्यायालयासमोर येतात. तर मी या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांना हे सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपल्याला एखादी अचल संपत्ती, ज्याला इंग्रजीमध्ये इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणतात, ती विकत घ्यायची असते, की सुरुवातीला आपण हे पाहू की आपल्याला एखादा भूखंड विकत घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण तो भूखंड प्रत्यक्ष जाऊन पाहायला पाहिजे कोणत्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे त्या भूखंडाच्या बाबतचे सर्व कागदपत्रे, जसे की अकृषिक परवाना झाला आहे का, लेआउट मंजुरी झालेली आहे का, त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीकडून आपण तो भूखंड विकत घेतो आहे त्याच्याकडे महसुली रेकॉर्ड, जसे की PR कार्ड, ग्रामपंचायत विभागात असेल तर नमुना नंबर 8, टॅक्स भरणा पावत्या आदी सर्व बाबी आहेत का, याची आपण अगोदर शहानिशा केली पाहिजे. व ती सर्व शहानिशा करून तो भूखंड यापूर्वी कोणाला विक्री केलेला आहे काय, किंवा तो कुठे गहाण ठेवलेला आहे काय, याबाबतची देखील शहानिशा केली पाहिजे. व त्याकरिता विधिज्ञाचा आपण सल्ला घेतला पाहिजे. विधिज्ञाकडे आपण जाऊन या बाबतीमध्ये त्या भूखंडाचा शोध घेणं, ज्याला सर्च म्हणतात, ती बाब केली पाहिजे. आपण विधिज्ञाकडे सर्व दस्त दिल्यानंतर ते विधिज्ञ या भूखंडाची पूर्वी काही खरेदी विक्री, गहाणखत वगैरे झाले आहे काय, अशा बाबतीमध्ये देखील तपास करून आपल्याला सल्ला देतात. त्याचप्रकारे अनेकदा काही भूखंड हे एकत्रित कुटुंबाची संपत्ती असते आणि अशा प्रकारची संपत्ती घेतल्यानंतर एखादा जो व्यक्ती आहे, जो एकत्रित कुटुंबाचा घटक आहे, तो न्यायालयामध्ये दावे दाखल करतो आणि निष्कारणच ज्यांनी भूखंड घेतला त्याला मानसिक मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतो. आता भूखंड विकत घ्यायचा, सर्व दस्तावेजाची तपासणी झाली, सर्च झाला, त्यानंतर भूखंडाचा करार करताना देखील काही बाबी ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे. तो करार हा सुस्पष्ट असावा, ज्याच्यामध्ये भूखंडाची किंमत किती ठरली, इसारापोटी किती रक्कम द्यायची आहे, खरेदी खत कधी करायची आहे, खरेदी खतावर किती रक्कम द्यायची आहे, ताबा भूखंडाचा कधी घ्यायचा आहे, या बाबतीमध्ये सुस्पष्टता ती करारामध्ये असावी. त्याचप्रमाणे ही रक्कम कशी धनादेशाद्वारे द्यायची आहे, की बँक ट्रान्झॅक्शनद्वारे द्यायची आहे, की रोख स्वरूपात द्यायची आहे, या देखील बाबी त्याच्यामध्ये नमूद असाव्यात. आणि निश्चितपणे आपण करार झाल्यानंतर जाहीर प्रकटन जे आहे ते सर्वांना सूचना व्हावी, या हेतूने पेपरमध्ये छापावं, जेणेकरून कोणाचे काही आक्षेप असतील तर त्या भूखंडाबाबतीत आपल्याकडे येतील आणि त्यानंतर आपली फसवणूक टळल्या जाईल. अनेकदा असंही होतं आहे की अनेक लोक जे आहे की गुंतवणूक करण्याकरिता पैशाची गुंतवणूक व्हावी आणि त्यानंतर विक्री करताना काही पैसे आपल्याला अधिकचे मिळावेत, या हेतूने भूखंड घेतात आणि तो भूखंड घेतल्यानंतर त्या भूखंडाकडे फिरकतही नाहीत किंवा जाऊनही पाहत नाहीत. त्यामुळं असं होतं की तो भूखंडाची जर नोंद तुम्ही महसुली अभिलेखाला केली नाही तर तोच भूखंड इतरांना देखील विक्री केल्या जाऊ शकतो. त्याचप्रमाणे त्या भूखंडावर तिसऱ्याचा ताबा देखील होऊ शकतो. त्यामुळे असे भूखंड आपण विकत गुंतवणुकीकरता घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपली भूखंडाची सीमा जी आहे ती निश्चित करून त्या ठिकाणी कंपाऊंड वगैरे तात्पुरते का होत नाही, ताराचे कंपाऊंड लावले पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या नावाची पाटी लावली पाहिजे,
जेणेकरून कोणी जर त्या ठिकाणी भूखंड पुन्हा विकत घेण्याकरिता आलं आहे तर त्याला त्या सर्व बाबी पाहून तो भूखंड यापूर्वीच विक्री झालेला आहे याची माहिती मिळेल. याचप्रमाणे आपण हेही पाहतो की आजकाल जे आहे ते जमिनीच्या भूखंडाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अनेक भूखंडावर हे कर्ज घेतलेले असतात, परंतु त्या कर्जाची नोंद या PR कार्डवर किंवा नमुना नंबर 8वर केल्या जात नाही किंवा ती नोंद जी आहे ती लपवून ते भूखंड विक्री केल्या जातात. त्यावेळेसही फार या खरेदीदाराला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यावेळेस आपण ज्यावेळेस असे भूखंड घेतो त्यावेळेस या संबंधित व्यक्तीला बँकांचे जे काही बेबाकी प्रमाणपत्र आहे ते आणायला सांगितले पाहिजे. तसंच आता आपण हेही पाहतोय की काही जे काही भूखंड आहे, खेडोपाडी जे काही भूखंड असतात त्या भूखंडाची जी काही खरेदी खत केल्या जात नाही, केवळ 100 रुपयाच्या बॉन्डवर त्या भूखंडाचं हस्तांतरण केलं जातं. अशा प्रकारचं हस्तांतरण जे आहे ते सर्वस्वी गैरकायदेशीर आहे. कोणतेही 100 रुपयाच्या वरची अचल संपत्ती जर आपल्याला विकत घ्यायची असेल तर त्या संपत्तीचे नोंदणीकृत खरेदी खत करणे गरजेचं असतं. आणि या सर्व बाबीची जर आपण काळजी घेतली तर निश्चितपणे जे आपण भूखंड घेऊन काही लोक घराचे स्वप्न पाहतात ते घराचं स्वप्न त्याचं पूर्ण होण्यास मदत होते. आणि या बाबीची जर आपण काळजी घेतली नाही तर निश्चितपणे आपल्याला न्यायालयात जाऊन ज्यांनी त्या भूखंडावर गैरकायदेशीर ताबा केलेला आहे त्या व्यक्तीवर कारवाई करावी लागते. त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याची चांगली वर्ष वाया जातात आणि त्या भूखंडामध्ये जे आहे त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही. हे तर सर्व बाबी भूखंडाच्या बाबतीत झाल्या, परंतु शेतीच्या बाबतीतही आजकाल बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फसवणुकी होत आहेत. आता ज्यावेळेस आपण शेती विकत घेतो त्यावेळेस सर्वार्थानं 7/12 उतारे जे असतात ते पाहिल्या जातात, परंतु 7/12 उतार्यावर असलेल्या व्यक्तीचं नाव हे कोणत्या दस्ताआधारे आलेलं आहे. जसं की त्याला ती जमीन जी आहे ती बक्षीसपत्र आधारे मिळाली, त्याने विकत घेतली किंवा कुणाच्या मृत्यूपत्र आधारे मिळाली किंवा वाटणी आधारे मिळाली, या सर्व बाबीचे शहानिशा जी आहे आपण केली पाहिजे. त्याचप्रमाणे ती जमीन एकत्र कुटुंबाची आहे काय, ती जमीन वडिलोपार्जित आहे काय, या जमिनीमध्ये इतर कोणाचे हक्क अधिकार आहेत काय, या सर्व बाबीची शहानिशा करूनच त्या जमिनीचे खरेदी खत जे आहे ते आपण केले पाहिजे. आज घडीत असं लक्षात येतं आहे की अनेक वादाचे जे काही जमिनी आहेत, अनेक वादाचे भूखंड जे आहेत ते केवळ फायदा लाटण्याच्या उद्देशाने हे विक्री केल्या जात आहेत. या सर्व बाबीतून जे काही आहे ती फसवणूक टाळण्याकरिता विक्रीपूर्व किंवा खरेदीपूर्व जे काही काळजी आहे ती आपण घेतली पाहिजे व ती काळजी घेण्याकरिता सर्व दस्तांचे योग्य प्रकारचे अवलोकन केले असले पाहिजे. नुकतीच माझ्याकडे एक नवीन प्रकरण आलं होतं, ज्या प्रकरणामध्ये एका शेतकऱ्याची जमीन एका बिल्डरने विकत घेतली आणि त्यात असं दर्शवलं की त्या शेतकऱ्याला तो धनादेशाद्वारे पैसे देणार आहेत आणि त्या धनादेशाची नोंद देखील त्या खरेदी खतामध्ये केली, परंतु तदनंतर मात्र कोणत्याही प्रकारचं धनादेशाची जी काही रक्कम आहे ती त्या शेतकऱ्याला मिळाली नाही आणि त्याची अनाहूतपणे त्या ठिकाणी फसवणूक झाली. त्यामुळं कोणत्याही प्रकारे असे व्यवहार करताना रोखीने व्यवहार करता आजकाल येत नाहीत, परंतु आपला नानाविध प्रकारचे ट्रान्झॅक्शन जे आहे ते उपलब्ध आहेत. ज्यावेळी निफ्टच्याद्वारे पैसे घेता येतात, धनादेशाच्या ऐवजी DDद्वारे पैसे घेता येतात किंवा असंख्य दुसरेही जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याद्वारे आपण पैसे घेऊ शकतो. जुन्या लोकांनी एक म्हणलेलं आहे की 9 नगद घ्यावेत परंतु 13 उधार नको. अशा प्रकारे भूखंड खरेदी विक्री असो किंवा जमिनीची खरेदी विक्री असो, कोणत्याही प्रकारे उधारीने ती खरेदी विक्री करण्याच्या आपण या भानगडीत पडलं नाही पाहिजे. आणि हे भूखंड विकत घेताना ज्याचा ताबा त्या माणसाचा आहे काय, तसेच जमीन विकत घेताना त्या जमिनीवर त्या माणसाचा ताबा आहे काय, त्या जमिनीला जाण्या येण्याकरता पुरेसे रस्ते उपलब्ध आहेत काय, या सर्व बाबीचा आपण जर उहापोह करून घेतला तर निश्चितपणे अशा प्रकारच्या व्यवहारामध्ये आपली फसवणूक होणार नाही. आज मितीस आपण पाहतो आहे की या सर्व रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये नानाविध प्रकारचे जे काही व्यक्ती आहेत, ज्याला एजंट म्हणता येईल, ते त्यामध्ये आलेले आहेत व त्यांचा फक्त मुख्य उद्देश म्हणजे भूखंडाच्या खरेदी विक्रीवर जे काही कमिशन मिळतं ते मिळवणे असा असतो. मग त्यामुळं ते कुठल्याही प्रकारचा शोध न घेता लोकांना भूखंड विकण्याकरता किंवा खरेदीकरता उद्युक्त करतात आणि स्वतःचे कमिशन घेऊन मोकळे होतात. परंतु ज्याने तो भूखंड विकत घेतलेला आहे त्याला मात्र पुढे कोर्ट कचेरीच्या चक्रा कराव्या लागतात आणि त्यामुळे त्याचे मानसिक हानी तर होतेच, त्यामुळे आर्थिकही हानी होते आणि वेळेचा देखील अपव्यय होतो. त्यामुळं माझी सर्वांना अशी विनंती असेल की असे प्रकारची कोणतीही संपत्ती आपल्याला विकत घ्यायची असेल तर सर्वप्रथम त्या संपत्तीचे सर्व दस्तावेज जे आहेत
ते आपण हस्तगत करावेत आणि ते दस्तावेज कायदेशीर आहेत की किंवा कसे, त्याचप्रमाणे ते भूखंड किंवा त्या जमिनी इतरांना पूर्वी विक्री गेलेल्या आहेत किंवा कसे, त्यावर कोणते बँकेचे कर्ज आहे किंवा कसे, या बाबतीचा सर्व शोध घेण्याची जी काही जबाबदारी आहे ती संबंधित विधिज्ञाकडे आपण सोपवावी आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढील कारवाई करावी. आपण असेही पाहतो की विधिज्ञाकडे सर्च जो काही घेण्यात येतो त्यासाठी जी काही फीस ते आकारतात ती फीस द्यायची गरज पडू नये म्हणून बरेचसे जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती त्या सर्च न घेताच भूखंड घेतात. परंतु असे केल्याने पुढे जेव्हा कोर्ट कचेरी करायची वेळ येते तेव्हा त्या विधिज्ञाने सुरुवातीला जी त्याचा फीस मागितलेली होती त्याच्यापेक्षा कितीतरी पट अतिरिक्त पैसे आपल्याला खर्च करावे लागतात आणि मानसिक मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणून या सर्व बाबीमध्ये आपले जे काही कमाईचे मेहनतीचे पैसे आहेत ते घालविण्यापूर्वी सर्व बाबीचा शोध घेऊनच सर्वांनी भूखंडाची त्याचप्रकारे जमिनीची खरेदी करावी अशी माझी सर्वांना सूचना वजा विनंती असेल. धन्यवाद.